काय आता सगळेच प्रश्न असतात ते सगळे सुटा पाहिजेत. बायकांसाठी पण ते विविध कार्यक्रम राबवतात. मोकाटे का निवडून यावा तो कोथरूडचा आहे. विरोधक म्हणजे टीका करण्यावरच असतो विरोध. कधी काय होईल कोणी सांगू शकत नाही. काय आता काय सांगताय? चंद्रकांत दादा पाटीलच अपेक्षेपेक्षा जास्त उतरले. दादांचं काम अति उत्तम राहिले आहे. तर तेच येणार, बाकी कोणीच येणार नाहीये कोथरूड विभागातून. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस उरले असल्याने उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र नेमकं मतदारांना काय वाटतं, मतदारांच्या मनातील नेमके आमदार असणारे उमेदवार कोण आहेत हे आपण जाणून घेत आहोत. मी सध्या आहे पुण्यातील कोथरूड मतदारसंघामध्ये आणि इथून भाजपकडून चंद्रकांत दादा पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चंद्रकांत मोकाटे आणि मनसेकडून किशोर शिंदे मैदानात आहेत. तिघही जोरदार प्रचार करतायत, आपापले मुद्दे मतदारांपुढे मांडतायत. मात्र मतदार नेमकं कुणाच्या बाजूला आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. कुठे राहिला तुम्ही नेमकं? करीमनगरला. कुठला मतदारसंघ आहे? कोथरूड. कोण कोण आहेत उमेदवार? चंद्रकांत दादा पाटील आहे, मोकाटे, मनसेचे किशोर शिंदे आणि अपक्ष काही आहेत. असं काय वाटतं यंदा कोथरूडमध्ये काय होणार? काय भाजप लागेल. का? कामगिरी चांगली केली ना दादाने. काय केलं? काय महिलांसाठी ते बऱ्याच योजना आणल्यात. ऑफिसला कामं असते त्यांचे, राशन कार्ड, कुठं काय आधार कार्ड असे काढून देते. बरेच कामगिरी. 5 वर्षापूर्वी तर बाहेर न आलेला अशी टीका झाली होती परिस्थितीच्या. पहिली झाली ती, पण आता काम केल्यामुळं ते लोकांच्या मनात बसले जातं सध्या. हो, कामामुळं सहकार्य भरपूर झालंय. राज्यामध्ये काय होईल असं वाटतं? राज्यात काय युतीचं सरकार येईल. कसं काय? आहे ना काम, महिलांना आता ते योजना चालू केली. पुन्हा सरकारी योजना भरपूर आहेत ग्रामीण भागात. शेतकऱ्यांसाठी विहिरी हे ते घरकुल योजना आहेत. पाणी हे ग्रामीण भागात भरपूर झाले. आता विरोधकांकडून तर टीका केली जाते किंवा 5 वर्षात फक्त राजकारण केलं गेलं, विकास कामं. विरोधकाचं कामच आहे ना ते. विरोधक टीकाच करणार, विरोधक कशाला म्हणणार? विरोधक म्हणजे टीका करण्यावरच असतो विरोधक. काय त्याचं काम असल्यामुळे ते टीका करणारच विरोधक. विधानसभेची निवडणूक चालू आहे. बरोबर. राहायला कुठले ना विधानसभा मतदारसंघ? कोथरूड. कोथरूड. उमेदवार कोण कोण आहेत? चंद्रकांत मोकाटे, चंद्रकांत पाटील आणि किशोर शिंदे. काय होईल? आम्ही चंद्रकांत मोकाटेला मतदान करणार आहोत. चंद्रकांत मोकाटे का निवडून यावा तो कोथरूडचा आहे. काय राहिला तुम्ही? काय? मी कोथरूड विभागामध्ये राहते. कुठला मतदारसंघ आहे तुमचा? माझा कोथरूड मतदारसंघात आणि उमेदवार कोण कोण आहेत तिथे? उमेदवार तर मला सगळ्यात माहिती असणारे आपले भाजपचे सगळ्यांचे आवडते चंद्रकांत दादा पाटील हे आमचे कोथरूड विभागाचे उमेदवार आहेत. आता सर्वांचे आवडते म्हणले तुम्ही, असं काय नेमकं की सर्वांचे आवडते? म्हणजे माझा मी स्वतःचा अनुभव सांगते की त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी खूप काही केलेलं आहे. तर माझ्या स्वतःच्या मुलीसाठी त्यांनी शिक्षणासाठी खूप मदत केली आहे. त्याच्यानंतर आमच्या इथे बायकांसाठी पण ते विविध कार्यक्रम राबवतात. आमचा बचत गट आहे, आमच्या बचत गटांना पण त्यांनी इडलीचं मशीन वगैरे घेऊन दिलेलं आहे. त्याच्यामुळे महिलांना रोजगार सुरू झालेला आहे आणि महिलांना एकूणच सगळं काम सगळं होऊन ते स्वतःचा रोजगार सुरू करून आपली घर भागवतात. म्हणजे दादांनी अशा पद्धतीने मदत केलेली स्वतः. आणि जर कोणत्याही वेळेस त्यांना जर मदतीचा आम्ही जर अर्ज केला, आव्हान केलं, तर अशी कोणतीही वेळ आलेली नाही की दादांनी मदत केली नाही. आता 5 वर्ष आपण पाहतोय, 5 वर्षापूर्वी हीच टीका झाली होती की हे बाहेरून आलेले आहेत. आता चंद्रकांत दादाला कोथरूडकरांनी एक्सेप्ट केलं असं वाटतंय का? खूप आणि चांगल्या मनाने एकदम ॲक्सेप्ट केलेलं आहे. ते सगळ्यांचे लाडके आता झालेले आहेत. कोणत्याही गोष्टीत त्यांना सपोर्ट पाहिजे असेल तर आम्ही महिला जातो, कारण आम्हाला त्यांचा सपोर्ट कायम राहिलेला आहे. फक्त आश्वासनच नाही दिलेली त्यांनी, आम्हाला मदत पण तेवढीच केलेली आहे. काय होईल मग यंदा विधानसभेत? यावेळेस फक्त तेच येणार, बाकी कोणीच येणार नाहीये कोथरूड विभागातून. कोथरूड म्हणतात. कोण कोण आहेत उमेदवार इथं? काय इथं चंद्रकांत पाटील, चंद्रकांत मोकाटे आणि अजून कोण आपलं मनसेचं किशोर शिंदे. बरं, मतदान किती तारखेला आहे? 20 तारखेला. आता 3 जण उमेदवार आहेत, काय वाटतं काय होईल? आता काय तिघे तसेच आहेत जोरात. बरं, मग कोण आता येईल काय माहिती आहे त्याच्यामधनं. कोण येईल त्याच्यामधनं आपल्याला तरी काय माहित ना कोण येतं ते. टफ फाईट आहे. हा, टफ फाईट आहे. काय कोथरूडमध्ये टफ फाईट म्हणताय तुम्ही, पण मागच्या 5 वर्ष चंद्रकांत पाटील आमदार होते, कामं वगैरे हो केलेत की, कामं केलेत, भरपूर कामं केलेत. आमदार बनल्याचं कामं करतात ना.
काय इथं कोथरूडमध्ये मुख्य समस्या काय जाणवतात की ज्या सुटल्या गेल्या पाहिजे? तुम्ही रिक्षा चालक आहात, सगळीकडे फिरत असता. काय आता सगळेच प्रश्न असतात ते सगळे सुटा पाहिजेत. नाही कोण कोण उमेदवार आहेत काय माहिती आहे? काय इकडं मशाल आणि आपलं कमळ चालले जोरात बर आणि किशोर राणा शिंदे. काय वेळ वाटतं कोथरूडला यंदा? काय आता बघा गेलं तर सगळे जोरावरच आहे. सांगतायत ना असं कोण येईन कोण नाही. टफ फाईट वाटतं. टप्प वाटतं मोकळटेममध्ये आणि आपल्या चंद्रदादा पाटीलमध्ये जरा घमासन युद्ध होईल. किशोर शिंदे बाजूला टाकले तुम्ही. कसं आहे ते फक्त एक नगरसेवक होते पहिले आणि यांचं कसं आहे, हे पहिले आमदार होते आणि हे माझे आमदार आहे आणि आताचे हे आमदार आहे. त्यामुळे तर असं वाटू शकतं की मला की दोघांमध्ये जोरात होईल. दोघात जोरात होईल, पण काय रिझल्ट काय निघेल का 23लाच कळेल? तर सांगू शकत नाही रिझल्ट काय येईल, कारण की कधी काय होईल कोणी सांगू शकत नाही. काय बाबा आता काय सांगतायत. कारण की ते इलेक्शन आहे. आता कोणता माणूस आपण एक समोर एक बोलतो ना मागे एक बोलणार आहे आणि मागे करणार आहे. त्यामुळे कोणी काय सांगू शकत नाही कोणी काय येईल. मित्र कुठलं आहे? कधी आहे मतदान वगैरे? मतदान 20 तारखेला आहे, त्याची आम्हाला सुट्टी दिली, त्यामुळे गव्हर्नमेंटला त्यासाठी धन्यवाद. सुट्टी दिली, धन्यवाद, पण मतदानाला जायला पाहिजे. मतदान करणार 100%. लोकसभेचं पण मतदान केलं, लोकसभेला आपले खासदार आलेत, पण विधानसभेला आता आपल्याला चंद्रकांत दादा मोकाटेंना 100% आणायचा प्रयत्न करायचा आहे. ताई कुठले आहेत? मी कर्वेनगरला राहते. कुठला विधानसभा मतदारसंघ आहे तुमचा? कर्वेनगरचं ते कोथरूड ते मतदान किती तारखेला आहे? 20 तारखेला. लक्षात आहे ना? मग तुमचे तो उमेदवार कोण कोण आहे? आमचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील आणि किशोर शिंदे, मनसेचे किशोर शिंदे आणि चंद्रकांत मोकाटे. काय वाटतं तिघांमध्ये कोण भारी? चंद्रकांत दादा पाटीलच. डायरेक्टच नाव घेतलं कसं काय? कारण की ते खूप मदत केली मला पण आणि बाकीच्या महिलांना पण खूप मदत केली त्यांनी. काय केली मदत नेमकं? म्हणजे माझ्या पोरींसाठी पण म्हणजे शाळेसाठी फी वगैरे त्यांची मदत केली आणि मला काम पण दिलं आणि माझे ते रेशन कार्ड वगैरे आहे ते पण काढायला मदत. फक्त तुमचंच काढलं का सगळ्यांना मदत? सगळ्यांना दिलंय. माझं मी सांगते मी फक्त, पण सगळ्यांना आमच्या इथल्या सगळ्या बायकांना पण मदत केली त्यांनी. काय होईल मग यंदाच्या विधानसभेत? चंद्रकांत दादाच येतील. ताई कुठलेच राहणार आहे? आम्ही शास्त्रीनगर कोथरूड मधले. हो बरं, विधानसभा निवडणूक चालू माहित आहे? हो माहित आहे. कोण कोण उमेदवार आहेत? उमेदवार आपले भाजपचे चंद्रकांत दादा पाटील, शिवसेनेचे चंद्रकांत दादा मोकाटे आणि मनसेचे किशोर शिंदे. बरं, काय वाटतं तिघांमध्ये कोणाची कामगिरी चांगली वाटते? कोण काय कसं? मला तरी चंद्रकांत दादा पाटील यांचीच कामगिरी छान वाटते, कारण मुलांच्या शिक्षणासाठी महिलांसाठी भरपूर त्यांनी कामं केलेली आहेत. भरपूर केलं म्हणता, पण काय केलं नेमकं काय माहिती? महिलांना रोजगार दिलेला आहे, परत मुलांना शिक्षणासाठी मदत केलेली आहे. मुलांना जे उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमिलेअरचे दाखले, रहिवासी दाखले, हे सगळं मोफत देण्याची सोय त्यांनी केलेली आहे आणि त्यांचं कार्य आता 5 वर्ष ते चालूच आहे. 5 वर्ष त्यांनी काम केलं, पण 5 वर्षाच्या आधी ते इथं आले होते त्यावेळेस बाहेरून आले अशी टीका झाली होती. आता काय? आता असं वाटत पण नाहीये की ते बाहेरून आलेले आहेत म्हणून. ते पूर्ण इथलेच आहेत असंच वाटतं. कामं तुमच्या अपेक्षांना पूर्ण खरे उतरलेत, पूर्ण अपेक्षेपेक्षा जास्त उतरलेत. काय होईल मग विधानसभेला? येतील कमळच येणार. कुठला आहे मित्र? मी कोथरूडचा. बर, हो. विधानसभा निवडणूक चालू आहे माहिती आहे? हो माहिती आहे ना. कोण कोण आहेत उमेदवार? चंद्रकांत दादा पाटील आहेत, चंद्रकांत मोकाटे आहेत. बरं, काय वाटतं काय होईल यंदा? यांना अपेक्षा तर बीजेपीचे. कसं काय? असेल तर असं माहित नाही, पण आहे. बरं, कामं वगैरे केलेत? हो, कामं वगैरे केली. कसं 5 वर्षात कसं काम चांगलं राहिलं चंद्रकांत दादाचं? कसं दादांचं काम अति उत्तम राहिलं.